खरं म्हणजे अत्यंत दुःखद घटना आज सकाळी कळालं की त्यांनी कुंभमेळ्याला गेले असताना त्या ठिकाणी आज सकाळी शाही स्नान करून ते बाहेर आले आणि त्यांचा हृदय कर्ज झटका. हा बातमी सकाळी केल्यावर अत्यंत मनाला दुःख झालं. अरे बरं महेश अण्णा हे एक तुम उसको उंगली कहीं लगाओ, शीशे कहीं लगाओ, तेरे तुम यहाँ अत्यंत बंद था, अनुभवी यहाँ इसका क्या संबंध आणि है, वो बंद अभ्यासू था। वो बंद नहीं, वो व्यक्तिमत्व चालू था। ते महापौर म्हणून सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम केले आणि त्यानंतर अनेक वर्ष ते काँग्रेस पक्षाचे सभागृह नेता म्हणून काम करत असताना आम्ही नुकतंच निवडून आलेलो होतो 97ला. त्यावेळेस त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन आणि सहकार त्या नवीन आलेल्या सदस्यांना कसं कामकाज करायचं हा अनुभव त्यांनी सर्वांना शेअर करण्याचं काम त्या माध्यमातून केलं आणि शहराच्या विकासासाठी मूलभूत नागरिकांच्या गरजा आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, असे विविध कामं त्यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी करण्याचं काम कारकिर्दीत त्यांनी केले. निश्चित एक अत्यंत मनमळ स्वभावाचे, अत्यंत शांत आणि संयमी असा नेता या ठिकाणी भले ते कुठल्या पक्षात असतील परंतु सर्वांना घेऊन जाणारा असा नेता आज या ठिकाणी त्यांचं काळाच्या पडद्याआड गेलेला निश्चितपणे त्याच्या परिवारावरच नाही कारण स्वर्गीय आमचे नेते आदरणीय तात्या कोटे नंतर एक गरीब लोकांना, जे कष्टकरी गरीब लोक आहेत, तो शैक्षणिकच्या माध्यमातून असेल किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असेल, प्रत्येकाला त्यांनी सहकार्य करण्याचं काम आपल्या जीवनामध्ये त्यांनी केले. असे अत्यंत सर्वांना आवडता असलेला हा नेता आज आमच्यातून निघून गेला. जो कोटे परिवार, जो दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेले, असे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य अशा हजारो लाखो कार्यकर्त्यांवर हा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. निश्चित आज त्यांनी गेलेले जो काय तुमचं कार्य आहे ते सदैव त्या ठिकाणी स्मरणात राहील, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. निश्चित महापौरच्या कारकिर्दीमध्ये मी नुकतंच राजकारणात आलेलो होतो आणि महापौर झालो, पण महापौर म्हणून आपण शहराच्या विकासासाठी कसं काम करावं हा वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम अण्णांनी नेहमी करत होते. कारण मला कुठलाही अनुभव त्या ठिकाणी नव्हता. मी आलो पहिल्या टर्म मध्ये महापौर झालो, परंतु राजकीय पार्श्वभूमी मला नव्हतं, पण त्या माध्यमातून एक ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांनी नेहमी काम करत असताना मी गेले त्यांनी 30 वर्ष महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक म्हणून कारकिर्दी केले. मलाही त्यांच्या सहवासात, त्यांच्या सहकार्याने 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. भले जे नवीन सदस्य येतील त्यांना कामाच्या दृष्टीने प्रशासनाकडनं आपल्या वॉर्डातील, प्रभागातील कामं कोणत्या पद्धतीने करून घ्यायचं आणि तिथल्या नागरिकांच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी त्यांनी मार्गदर्शन करण्याचं काम अण्णांनी त्या ठिकाणी साधारण संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत येईल असं या ठिकाणी कळालं. कारण अजून तिथं एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झालेली आहे, परंतु आपल्या इथं लँडिंग करण्यासाठी लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुण्यावरनं इकडे येण्यासाठी रात्री 8-10 वाजतील असं अंदाज आहे. नाही, आता बघून ते सांगतो म्हणले, तो कळवते.